नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय गावरान पद्धतीने बनवले जाणारे झणझणीत अशी हिरव्या मिरच्यातील पिठलं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पिठलं बनवण्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. मी या ठिकाणी 2 पळी तेल टाकून घेतलेलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे आणि मोहरी छान अशी फुलली की लगेच त्यामध्ये या ठिकाणी कट करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. मी या ठिकाणी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक अशी कट करून घेतलेले आहेत. कांदा बारीक कट करून त्यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर 1 टमाटर बारीक असं कट करून टाकलेलं. तर कांदा आणि टमाटर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टमाटर परतलं की त्यामध्ये या ठिकाणी मी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर जरा जाडसर अशी कुटून घेतलेली आहे. ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य छान असं परतण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. तेही आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य छान परतलं की लगेच त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं. मी या ठिकाणी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाण्याला खळखळून उकळी आलेलं आहे. पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी बेसन जे आहे ते अगोदरच पाण्यामध्ये खाली मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला ते बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित मध्ये टाकून घ्यायचं आहे. आपण जर कोरडं बेसन पीठ टाकलं तर त्यामध्ये गुठळ्या होतात. त्यामुळे या ठिकाणी मी खालीच बेसन पीठ अगोदर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. 1 वाटी बेसन पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे. पाणी साधंच वापरायचं आहे. आता हे पिठलं आपल्याला 7 ते 8 मिनिट मीडियम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट शिजवल्यामुळे पिठलं जे आहे ते व्यवस्थित एकदम खमंग आणि चवदार असं तयार होतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असं हे पिठल्याचा रंग दिसत आहे. बरोबर 7 ते 8 मिनिट झाल्याच्यानंतर आपलं पिठलं जे आहे ते या ठिकाणी छान असं तयार झालेलं आहे. अतिशय झणझणीत असं आपलं गावरान पद्धतीने बनवलं जाणारं हिरव्या मिरचीतील पिठलं आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. हे पिठलं गरम गरम आहे तोपर्यंत तुम्ही गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप मस्त असं हे लागतं. जर रोज रोज तोच भाजीपाला खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने झणझणीत असं हिरव्या मिरचीतील पिठलं बनवून पहा. चवीला खूप मस्त असं हे पिठलं तयार होतं. जितकी ही रेसिपी बनवायला साधी आणि सोपी आहे तितकीच कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने झणझणीत अशी पिठल्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.